यस विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट ऑफ द डे. आज आपण एक प्रश्न घेणार आणि या प्रश्नाचा सविस्तर कन्सेप्ट आणि त्यानंतर कन्सेप्ट शिकल्यानंतर बघा कशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सॉल्व्ह करता येणार. आगामी काळातल्या ज्या कोणत्या एमपीएससी तुमच्या एक्झाम घेणार आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वाधिक जास्त प्रश्न हे कन्सेप्टवर विचारल्या जातील. प्रश्न बघा, प्रश्न असा आहे, द रन ऑफ कोएफिशिएंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1, इक्वल टू और रेनफॉल इंटेंसिटी लेस दॅन इक्वल टू 1 की इंडिपेंडेंट ऑफ द लँड यूज. ओके, व्हॉट शुड बी द करेक्ट आन्सर. आता आपण बघूया कारण की थोडा ट्रिकी प्रश्न आहे, समजून घ्या. माहिती पाहिजे आपल्याला टॉपिक की रन ऑफ कोएफिशिएंट म्हणजे नेमकं काय. रन ऑफ कोएफिशिएंट इज डिनोटेड बाय सी आणि इट इज द रेशियो ऑफ रन ऑफ डिवायडेड बाय टोटल रेनफॉल. रन ऑफ डिवायडेड बाय टोटल रेनफॉल. तुम्हाला माहिती असते, फॉर एक्झाम्पल ही जर माझी ग्राउंड लेवल आहे, ओके, आणि या ग्राउंड लेवलच्या खाली फॉर एक्झाम्पल ही सगळी सॉइल आहे आणि याच्या खाली आहे आपला ग्राउंड वॉटर टेबल म्हणजे सगळ्याच्या सगळं वॉटर. हायड्रोलॉजीचा हा प्रश्न आहे, समजून घ्या. जर या ठिकाणी पावसाचं पाणी पडलं, प्रेसिपिटेशन या ठिकाणी झालं, ओके, प्रेसिपिटेशन झाल्यानंतर जर ग्राउंड लेवलचं पाणी सॉइलच्या आतमध्ये जात असेल, द मुवमेंट ऑफ वॉटर इन टू दी सॉइल इज कॉल्ड इनफिल्ट्रेशन. याला काय म्हणतो बेटा आपण, इनफिल्ट्रेशन म्हणतो. त्यानंतर या सॉइल मधलं जर पाणी सीप होऊन ग्राउंड वॉटर टेबलला जाऊन भेटत असेल म्हणजे मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम दी सॉइल. बघा इथे काय झालं, मुवमेंट ऑफ वॉटर इन टू दी सॉइल, सॉइलच्या आतमध्ये पाणी गेलं, इनफिल्ट्रेशन. मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम दी सॉइल, सॉइल मधून पाणी पास झालं ना, पाण्याला जाऊन भेटलं, ग्राउंड वॉटर टेबलला जाऊन भेटलं, त्याला म्हणतो आपण पर्कोलेशन. त्याला काय म्हणतो आपण, त्याला पर्कोलेशन म्हणतो. ओके, आणि जर पाणी आतमध्ये गेलंच नाही म्हणजे नायदर इन्फिल्ट्रेशन नायदर पर्कोलेशन, म्हणजे पावसाचं पडलेलं पाणी, प्रेसिपिटेशन झालेलं पाणी जर आतमध्ये इन्फिल्ट्रेट झालं नाही, ते ग्राउंड लेवलवरून जर फ्लो होत असेल, जमिनीवरून जर फ्लो होत असेल, त्याला म्हणतो आपण रन ऑफ. त्याला काय म्हणतो बेटा आपण, रन ऑफ म्हणतो. इथपर्यंत समजलं. आता बघा आपला प्रश्न काय होता, रन ऑफ कोएफिशिएंट काय आहे, रन ऑफ डिवायडेड बाय टोटल रेनफॉल. मला सांगा, जर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की पावसाचं पाणी पडलं, जमिनीवर पाऊस पडला, जमिनीवर पाऊस पडला म्हणजे रेनफॉल झाला, पण पडलेलं पूर्णच्या पूर्ण पाणी जमिनीवरूनच फ्लो झालं म्हणजे आतमध्ये गेलंच नाही, इन्फिल्ट्रेटच झालं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे कॉन्क्रीटची लेअर होती, हे कॉन्क्रीटची लेअर होते म्हणून पडलेलं सगळ्याचं सगळं पाणी आतमध्ये गेलं नाही. कारण की तुम्हाला माहित आहे कॉन्क्रीट कसं आहे, इम्परमिएबल आहे, त्याच्यामध्ये पाणी फ्लो होत, त्याच्यामध्ये पाणी आतमध्ये जात नाही. मग पडलेलं पूर्ण रेनफॉलचा काय झाला, रन ऑफ झाला. म्हणजे जेवढं पाणी पडलं असेल तेवढाच रन ऑफ झाला असेल, म्हणजे रन ऑफ ही सेम आणि रेनफॉल ही सेम. तेव्हा सी ची व्हॅल्यू किती येणार बेटा, सी ची व्हॅल्यू 1 येणार. समजलं की नाही. सो सी ची व्हॅल्यू 1 येऊ शकते. पण असं कधी होऊ शकते का रे की जेवढं पाऊस पडला, ओके, जेवढा पाऊस पडला त्यापेक्षा जास्त रन ऑफ झाला बा, असं होऊ शकते का. जेवढा पाऊस पडल एक्झॅक्टली होऊ शकते तेवढा रन ऑफ होईल किंवा त्याच्यापेक्षा कमी होईल जर काही पाणी इन्फिल्ट्रेट झालं तर, बरोबर की नाही. पण असं होऊ शकते का की जेवढा पाऊस पडला त्याच्यापेक्षा जास्त रन ऑफ झाला बा, पॉसिबल नाही. म्हणजे रन ऑफ जास्त आणि रेनफॉल कमी असं होऊ शकते का, असं कधीच होऊ शकत नाही. म्हणजे रन ऑफची व्हॅल्यू 2 बा आणि रेनफॉल झाला होता 1, असं कधीच शक्य नाही. म्हणजे बेटा याच्यावरून लक्षात आलं की सी हा कधीच 1 पेक्षा जास्त राहणार नाही. ओके, सी शुड नॉट बी ग्रेटर दॅन 1, म्हणजे रन ऑफ कोएफिशिएंट कधीच 1 पेक्षा जास्त नसतो. म्हणजे रन ऑफ कोएफिशिएंट 1 राहू शकतो, बरोबर आहे. कोणतं एक्झाम्पल, कॉन्क्रीटचं. आणि त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण घेऊ ग्रॅव्हल. ग्रॅव्हल घेतला, आता ही लेअर कोणती आहे, ग्रॅव्हलची आहे. ग्रॅव्हल कसं आहे, हायली परमिएबल आहे, त्याच्या आतमध्ये पाणी खूप जास्त परमिएबल होतं. आता जर पावसाचं पाणी पडलं तर काय होईल बेटा, ग्रॅव्हलचे साईज ऑफ दी वॉइड्स खूप मोठे असतात, तर पाणी इथमधून पाणी काय होईल बेटा, इझिली याच्या आतमध्ये इन्फिल्ट्रेट होईल. मग पडलेल्या पावसाच्या पाण्यापैकी सर्वाधिक जास्त काय झालं, इन्फिल्ट्रेशन झालं. तर कमी काय होणार, कमी पाणी फ्लो होणार ना, म्हणजे रन ऑफ कसा होईल, रन ऑफ कमी होईल. रेनफॉल जरी जास्त होता तरी रन ऑफ कसा होईल, कमी होईल, बरोबर आहे. म्हणजे रन ऑफ झाला आपला 1 आणि रेनफॉल पडला होता 2, म्हणजे उत्तर आलं 0.5. म्हणजे काय होऊ शकते बेटा, रन ऑफ कोएफिशिएंट हा 1 राहू शकतो, 1 पेक्षा कमी राहू शकतो, पण 1 पेक्षा जास्त राहू शकत नाही. हाच प्रश्न विचारला होता. रन ऑफ कोएफिशिएंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1, रॉंग, बरोबर आहे, हे रॉंग आहे. इक्वल टू रेनफॉल इंटेन्सिटी, हे रॉंग आहे. लेस दॅन और इक्वल टू 1, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, लेस दॅन और इक्वल टू 1. अशा प्रकारचा बेटा हा कन्सेप्ट होता. रन ऑफ कोएफिशिएंट इज इक्वल्स टू रन ऑफ डिवायडेड बाय टोटल रेनफॉल. अशाच नवीन नवीन कन्सेप्टसाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. धन्यवाद.